अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 15 डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती. दत्त जयंती निमित्त आपण सर्वजण स्वामीचरित्र सारामृतचं पारायण, गुरुचरित्र पारायण करत असतो. तर सर्व दत्तभक्त गुरुचरित्र पारायण करण्यासाठी दत्त जयंतीच्या आतुरतेने वाट पाहत असतात. दत्त जयंतीमध्ये जे दत्त तत्व असतं ते अतिशय हजारो पटींनी जागृत असतं. त्यामुळे दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण केल्याने त्याचा अनुभव आपल्याला येतच असतो. इतर वेळी जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा ते 7 दिवसाचं केलं जातं, पण जेव्हा दत्त जयंती असते तेव्हा ते पारायण 8 दिवसाचं केलं जातं. म्हणजे 8व्या दिवशी त्या पारायणाचं आपल्याला उद्यापन करायचं असतं. तर 9 डिसेंबरपासून 16 डिसेंबरपर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आता दत्त जयंती 15 डिसेंबरला आहे, पण पारायणाचं उद्यापन आपल्याला 16 डिसेंबरला करायचं आहे, कारण हे 8 दिवसाचं पारायण असतं. तर त्याबद्दलचीच आज आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत की महिलांनी कुठलं गुरुचरित्र पारायण करावं, पुरुषांनी कुठलं करावं, गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम आणि संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही संकट चालू असेल, कुठलीही इच्छा असेल की ती पूर्ण होत नसेल, तर त्यासाठी तुम्ही गुरुचरित्र पारायण संकल्प करून करू शकता. याने तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहे. बरेचसे जण म्हणतात की महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये. असं काही नाही, महिलांनी सुद्धा गुरुचरित्र पारायण केलं तरीही चालतं, मुलीही गुरुचरित्र पारायण करू शकतात. फक्त एवढंच फरक आहे की महिला आणि मुली जे गुरुचरित्र पारायण करणार आहे ते तुम्हाला दिंडोरी प्रणीत जे गुरुचरित्र असतं ते गुरुचरित्र पारायण तुम्ही करायचं आहे. आणि पुरुषांनी जो मूळ ग्रंथ असतो गुरुचरित्राचा, तो सर्वात मोठा ग्रंथ आणि अगदी डीपमध्ये असतो, तो पुरुषांनी करायचा असतो. आता यामध्ये फरक असा आहे की जे म्हणजे आपलं जे दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र आहे त्याच्यामध्ये समजा आता आपल्याला पहिल्या दिवशी 9 अध्याय वाचायचे, तर त्याला 1 ते 1.5 तास लागतो महिलांसाठी. आणि जे मोठं गुरुचरित्र असतं की जे पुरुष पारायण करतात त्याला 3-3.5 तास लागत असतात म्हणजे एका दिवशी 9 अध्याय वाचण्यासाठी. म्हणजे हा फरक त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे फक्त एवढंच की महिलांनी दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र पारायण करू शकता, मुलीही करू शकतात. त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ लवकर शेअर केलाय की जेणेकरून ते दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र पारायण त्याचं जे ग्रंथ आहे ते तुम्ही लवकरात लवकर मागून घेऊ शकता. तुम्ही जवळपासच्या स्वामी केंद्रातून, मठातून सुद्धा हा ग्रंथ घेऊ शकता किंवा एखाद्या आध्यात्मिक शॉपमधून ऑनलाईन तुम्ही हा ग्रंथ मागवू शकता. बघा, गुरुचरित्र पारायण असं म्हणतात की घरामध्ये केल्यावरती त्याचं 10% आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं, आणि तेच आपण जेव्हा मठामध्ये, केंद्रामध्ये करतो तेव्हा त्याचं 100% पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं. पण मी एवढंच म्हणेल की आपण बाहेर कुठेतरी जाऊन गुरुचरित्र पारायण करण्यापेक्षा आपल्या घरामध्ये केलं तर आपल्या घराची सुधारणा होणार आहे. आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल, घरातली नकारात्मक शक्ती निघून जाईल, घरात सतत होणारे वादविवाद, कटकटी, भांडणं हे सगळं निघून जाईल, तुमच्यावर असणारी संकट निघून जातील, तुमच्या इच्छा पूर्ती होतील. सर्वात आधी तुम्ही तुमच्या घरामध्ये सगळं काही सुधारा, वातावरण चांगलं सकारात्मक तयार करा, मग तुम्ही मठामध्ये जाऊन पारायण करू शकता. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही घरामध्ये पारायण करा आणि नंतर तुम्ही मंदिरामध्ये, केंद्रामध्ये करू शकता. पण ज्यांना नाही शक्य त्यांनी केंद्रामध्ये जाऊन पारायण केलं तरीही चालेल. असं म्हणतात की आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूरमध्ये, जिथे दत्त महाराजांचं स्थान आहे, तिथे जाऊन गुरुचरित्र पारायण करावं. ती संधी अजून मलाही भेटली नाही, पण आयुष्यामध्ये एकदा तरी मला दत्त महाराज ही संधी देतील असा माझा विश्वास आहे. किंवा आपण आपल्या मनाशी ठाम ठेवायचं की गाणगापूरमध्ये जाऊन एकदा तरी मला गुरुचरित्र पारायण करणं झालंच पाहिजे. तर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी खूप असे नियम आहेत की जे आपल्याला पाळलेही पाहिजे. तर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमचं घर स्वच्छ करा. ज्या ठिकाणी तुम्हाला पारायणाची पूजा मांडायची ती जागा स्वच्छ करा. घरामध्ये गोमूत्र शिंपडा. तिथे एक पाट किंवा चौरंग मांडा. त्यावरती तुम्ही पिवळ्या कलरचं, हिरव्या कलरचं, लाल कलरचं जे कुठलं वस्त्र तुम्हाला अवेलेबल असेल, अगदी ब्लाऊज पीस तरी सुद्धा तो अंथरून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला दिवा लावून दिव्याची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपण सर्व करतो. त्यानंतर संकल्प घ्यायचा आहे. संकल्प कसा घ्यायचा हे तुम्हाला माहिती आहे. संकल्प घ्या की कुठल्या इच्छेसाठी तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय. संकल्प घेऊन झाल्यानंतर तुम्हाला कलश स्थापना करायची आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या, हळद कुंकू अक्षता फूल, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि त्यावरती विड्याची 5 पाने ठेवून तुम्ही एक नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी वर ठेवा. तांब्यावर स्वस्ती, कुंकवाच्या लाईन काढून घ्यायच्या आहेत आणि खाली आसन, तांदळाचं आसन करून त्यावरती कलश स्थापना करा. दत्त महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर अभिषेक करा. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून त्या ठिकाणी स्थापन करा.
तर या अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे. एक पानाचा विडा तुम्ही तिथे ठेवू शकता, 2 नागिनीची पानं आणि त्यावरती हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं, ₹1 नाणं, बदाम हे सगळं ठेवायचं आहे. तिथे तुम्ही घंटी ठेवा, महाराजांसाठी एका कलशामध्ये पाणी ठेवा, फळे ठेवा, धूप-दीप अगरबत्ती ओवाळा अशा पद्धतीने आणि कडेने तुम्ही छान रांगोळी काढू शकता. म्हणजे जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा. साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. जास्त काही तुम्हाला त्याच्यासाठी कष्ट घ्यायचे नाहीयेत किंवा खर्च करायचा नाहीये. मग ही अशी पूजा मांडून झाल्यानंतर तुम्ही संकल्प केलेला आहात. संकल्प केल्यानंतर मग तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. गुरुचरित्र पारायण करताना हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. घरामध्ये मांसाहार बनणार नाही याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे लसूण आणि कांदा या गोष्टी तुम्हाला वर्ज्य करायच्या आहेत. गुरुचरित्र पारायण करत असताना महिलांनी साडी घालायची आहे. मग त्या मुली असतील त्यांनीही साडी घाला, हातामध्ये दोन्ही हातामध्ये हिरव्या बांगड्या घाला. म्हणजे एक प्रकारे आपली जी हिंदू संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न करा आणि तशा पद्धतीने करा. कपाळाला कुंकू लावा आणि जे पुरुष मंडळी आहेत, जी मुलं असतील त्यांनी सोवळं नेसायचं आहे. म्हणजे जे धोतर असतं ते नेसायचं आहे आणि वरती बनेल घालायचं नाहीये. तर तुम्ही उपरणं घेऊ शकता. अशा पद्धतीने गाणगापूरमध्ये सुद्धा असं केलं जातं. तर ज्या महिला आहेत, तर काही महिला जीन्स टॉप घालून गुरुचरित्र पारायण करतात, तर चुकूनही असं करू नका. तुम्ही साडीमध्येच प्रॉपर गुरुचरित्र पारायण करा. अगदीच तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही पंजाबी ड्रेस घाला, की ज्याला ओढणी असेल असे ड्रेस घालून तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचं आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे, मांसाहार बंद करायचा आहे. तुम्ही चपाती खाऊ शकता, त्याला एक धान्य म्हणतात, की फक्त चपाती तर चपाती खा. भात तुम्ही कमी प्रमाणात खा, कारण भाताने आळस येतो. आपल्याला खूप ऍक्टिव्ह राहायचं असतं या 7 दिवसामध्ये, की जेणेकरून आळस नाही आला पाहिजे. असे पदार्थ खाऊ नका की ज्याने ढेकर येणार आहे तुम्हाला किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे पोटात गॅसचा वगैरे असा त्रास होईल, असं काही तुम्हाला खायचं नाहीये. बाकी तुम्ही खाऊ शकता. दुसरी गोष्ट, कोणाच्या घरचं अन्न किंवा पाणी आपल्याला प्यायचं नाहीये. म्हणजे परान्न जे म्हणतो ना आपण, ते आपल्याला वर्ज्य करायचं आहे. आपण आपल्या घरात बनवलेलं तुम्ही खाऊ शकता. या ग्रंथामध्ये दिलेलं आहे की पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे, तर त्याप्रमाणेच तुम्ही अध्याय वाचा. कमीही नाही जास्तही नाही, त्यात दिलेत तशा पद्धतीने तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइमला तुम्हाला आरती करायची आहे. तुम्ही गुरुचरित्र पारायण हे कधीही म्हणजे दुपारी 3:30 पर्यंत गुरुचरित्र पारायण करू शकता. त्याचप्रमाणे दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे, त्यामुळे तेव्हा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं नाही. पहाटेपासून तुम्ही 3:30 पर्यंत पारायण करू शकता. बघा, शक्यतो पहाटे पारायण केलेलं अतिशय उत्तम. पहाटे तुम्ही 5 वाजता थोडं लवकर उठा, आंघोळ वगैरे करा, आपल्या स्वामींचा मंत्राचा जप करा आणि 5 वाजता तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करा. टाइम तुम्हाला फिक्स ठेवायचा आहे. त्याच टाइमला तुम्हाला दररोज गुरुचरित्र पारायण करायचं आहे. सकाळी पहाटे तुम्ही पारायण करून घेतलं तर तुम्ही दिवसभर परत मोकळे होताल. आणि घरामध्ये जेवढं जास्त तुम्हाला स्वच्छता आणि गोमूत्र शिंपडता येईल तेवढं शिंपडायचं आहे. घरात समजा तुमच्या बाहेरून एखादा व्यक्ती आला, त्याला डायरेक्टली पोथीपाशी नेऊ नका, थोडं लांब ठेवा आणि घरामध्ये सतत गोमूत्र शिंपडून घरामध्ये तेवढी तुम्हाला स्वच्छता पाळायची आहे. ज्यांना खाली बसून गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल, काही प्रॉब्लेम होय, तर ते खुर्चीवर बसून गुरुचरित्र पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण हे लहानांपासून वयोवृद्धापर्यंत कोणीही करू शकतं. तुम्हाला दोन्ही टाइम महाराजांच्या आरती करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही नैवेद्यामध्ये फळे, खडीसाखर अशा पद्धतीने ठेवू शकता. दत्त जयंतीला तुम्ही फराळाचं कराल ते तुम्ही महाराजांना नैवेद्य म्हणून ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, गुरुचरित्र पारायण करणाऱ्या व्यक्तीने कधीही गादीवर झोपायचं नाहीये. तुम्ही खाली चटई टाका, त्यावरती तुम्ही ब्लँकेट टाका आणि वरती तुम्ही अंगावरती ब्लँकेट घेऊ शकता. उशी तुम्हाला घ्यायची नाहीये किंवा मग तुम्ही खाली बेडशीट टाका, सतरंजी टाका, अशा पद्धतीने. फक्त गादीवर झोपण्याचा टाळायचा आहे. आणि अगदीच एखाद्या व्यक्तीला समजा कशाचा त्रास असेल की ज्याला गादीशिवाय होत नाही, तर तुम्ही बेडवरती चटई वगैरे किंवा बेडशीट वगैरे टाकून झोपू शकता. गुरुचरित्र पारायण तुम्हाला 9 डिसेंबरला सुरू करायचे, तर तुम्ही 8 डिसेंबरला 4 कुत्र आणि 1 गाई यांना तुम्हाला तुमच्या घरामध्ये बनणारं काही असेल, चपाती भाजी, हे 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला खाऊ घालायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. तुम्ही गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी मठामध्ये, केंद्रामध्ये जाऊन तिथे नारळ, खडीसाखर अर्पण करूनही महाराजांना संकल्प करून येऊ शकता किंवा मग घरामध्येच तुम्ही संकल्प करा आणि परत कधी जेव्हा तुम्ही मठामध्ये, केंद्रामध्ये जाल तेव्हा तुम्ही नारळ, खडीसाखर अर्पण करू शकता. तुम्ही नैवेद्यामध्ये खडीसाखरही नैवेद्य म्हणून ठेवू शकता. जयंतीचा आपल्याला उपवास असतो आणि आपल्याला हे जे उद्यापन आहे ते 16 डिसेंबरला करायचं आहे.
16 डिसेंबरला तुम्ही घरामध्ये भात, वरण, चपाती, भाजी, त्याचप्रमाणे घेवड्याची भाजी जी दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे ती तुम्ही बनवायची आहे. याच्यामध्येही तुम्हाला कांदा लसूण टाकायचा नाहीये किंवा तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करा आणि अशा पद्धतीने करा की ज्याच्यामध्ये आपल्याला मसाले, कांदा लसूण, सांबर मसाला असं काहीही टाकायला लागणार नाही. त्यानंतर सर्वात आधी महाराजांची आरती करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तिथे नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला 4 ताटांचा नैवेद्य दाखवायचा आहे. एक ताट तुम्हाला ग्रंथासाठी, एक ताट तुम्हाला दत्त महाराजांसाठी, एक ताट आपल्या कुलदेवीसाठी आणि एक ताट आपल्या गौमातेसाठी, अशी 4 ताटं तुम्हाला देवापुढे ठेवून त्या ठिकाणी तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरू नका, कारण तुळशीपत्राशिवाय आपला नैवेद्य अपूर्ण असतो. त्यानंतर यातील एक ताट नैवेद्य दाखवून झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी त्यातलं एक ताट तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे आणि राहिलेली 3 ताटं ही सुद्धा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा ते प्रसाद म्हणून तुम्ही घरातल्या व्यक्तींनी खायचं आहे. दुसरी गोष्ट, या दिवशी ब्राह्मणांना बोलावून जेवण केलं जातं. पण तुम्हाला जर नाही शक्य झालं तर तुम्ही ब्राह्मणांना दीक्षा म्हणजे सगळं काही तुम्ही देऊ शकता. म्हणजे जसं की 2 माणसं जेवतील इतकं कडधान्य, म्हणजे गहू झालं, रवा झालं, ह्या असे जे पदार्थ असतात ते तुम्ही त्यांना दान करू शकता. किंवा मग तुम्ही एखाद्या सवाष्ण महिला आणि तिच्या पतीला जेवायला बोलवायचं आहे. त्यांचा आदरातिथ्य करायचा आहे, त्यांचे पाय धुवायचे आहेत, हळद कुंकू अक्षता वाहून त्यांचा मान सन्मान करायचा आहे, त्यांना जेवायला घालायचं आहे. तुमच्या यथाशक्ती तुम्ही जो कोणी व्यक्ती येणार आहे म्हणजे पुरुष येणार आहे त्याला तुम्ही 101 रुपया तुमच्या यथाशक्ती कितीही तुम्ही दक्षिणा देऊ शकता, 51 रुपये. आणि जी महिला येणार आहे तिची तुम्ही ओटी भरू शकता किंवा तिला साडी वगैरे देऊन तिचा मान सन्मान करून त्यांचे चरण स्पर्श करून तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे. अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तर 16 डिसेंबरला हे सगळं उद्यापन केल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. गुरुचरित्र पारायण करत असताना कोणाविषयी वाईट बोलणं, कोणाचा अपमान करणं, शिवीगाळ करणं किंवा मनामध्ये सतत वाईट विचार असणं, वाईट गोष्टी, या सगळं तुम्हाला टाळायचं आहे. ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. अनेकांच्या मनामध्ये गुरुचरित्र पारायण करण्याबद्दल भरपूर भीती असते, पण ती भीती तुम्हाला काढून टाकायची आहे आणि अगदी साध्या सोप्या नियमांनी सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्र पारायण सर्वांनी करा. गुरुचरित्र पारायण हे दत्त जयंतीनिमित्त सर्वांनी करावे अशी माझी कळकळीची विनंती. आपल्या आयुष्यामध्ये आपण एकदा तरी गुरुचरित्र पारायण करायलाच हवं. तर अशा नियमांनी तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. बघा, तुमची इच्छापूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. संकट दूर होतील, महाराजांची कृपा तुमच्यावरती होईल आणि अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समधून नक्की कळवा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.